शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. 1 वर्षांपासून 4 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी विशाल चंद्रकांत पवार इगतपुरी येथून नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 डिसेंबर 2024 इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत विशाल पवार आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी संगनमत करून खोटे कागदपत्र तयार करत मौल्यवान मिळकत हडपण्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीने गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल चंद्रकांत पवार इगतपुरी येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने इगतपुरी येथील घाटनदेवी जवळ साईकार हॉटेल येथून आरोपी विशाल चंद्रकांत पवार यास ताब्यात घेतले. आरोपी विरोधात इंदिरानगर, नाशिक रोड, अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. नाशिक शहरातील 4 पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर 4 ते 5 गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील 1 वर्षापासून फरार होता. त्याबाबत त्याचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त सर किरण कुमार चव्हाण सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते. त्याचा तपास घेत असताना, माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोड गुन्हे शाखेच्या अंमलदारांना माहिती मिळाली होती. त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक रोड पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील 4 खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही ताबा देत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे युनिट पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर यांनी यशस्वीरित्या केली आहे. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.